ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, स्वयं योजना आणि वसतिगृह योजना। तर यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आता गुड न्यूज आहे। तर बघू शकता यामध्ये जी डेट होती ही वाढवून देण्यात आलेली आहे आणि यामध्ये डेट कोणाला वाढवून देण्यात आलेली आहे, जे विद्यार्थी रिन्यूअल असेल म्हणजे सेकंड इयर वाले विद्यार्थी असेल, थर्ड इयर वाले विद्यार्थी असेल, फोर्थ इयर वाले असेल ते विद्यार्थी, फर्स्ट इयरमध्ये हॉस्टेलला फॉर्म भरावा लागतो ते विद्यार्थी, म्हणजे संपूर्ण विद्यार्थी ज्यांच्याकडून त्यांचा फॉर्म मिस झालेला असेल ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म भरू शकतात। लास्ट डेटसुद्धा आलेली आहे। तर हा गोल्डन चान्स आहे जर तुमचा फॉर्म भरायचा बाकी असेल आणि जेही विद्यार्थी वसतिगृहासाठी जर फॉर्म भरायचा असेल, भरपूर विद्यार्थी ग्रामीणमधून शहरी विभागामध्ये येतात। आता त्यांनी कमीत कमी 7 महिने ते बाहेर राहिलेले आहे, तर त्यांना किती खर्च लागतो हे माहिती आहे। जर तुम्ही ओबीसी, VJNT या कास्टमध्ये असाल तर तुम्ही वसतिगृहाचा फायदा घेऊ शकता। वसतिगृहाला फॉर्म भरा, तुम्हाला संपूर्ण तुमचे जेही राहणे खाणे याबद्दलची संपूर्ण रक्कम तुमची गव्हर्नमेंट पेड करते। डेट वाढलेली आहे, तर आता सर्वात प्रथम करायचं काय? सर्वात प्रथम तुम्ही जर या अगोदर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करा, जर नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन करून तुम्ही लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण अपडेट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि लास्ट डेटसुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वात प्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट, म्हणजे हे ऑप्शन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही ओबीसी डिपार्टमेंटचं जेही पेज आहे त्या पेजमध्ये आपण एंट्री करणार। एंट्री केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। इथून तुम्ही अप्लिकेशन करू शकता। सर्वात प्रथम इम्पॉर्टंट जी अपडेट आहे ती बघा, ही जी लाईन आहे या लाईनमध्ये आहे तुमची, म्हणजे हॉस्टेल म्हणा, स्वयं म्हणा, आधार अप्लिकेशन म्हणा, कधीपर्यंत 10 मार्च 2026 म्हणजे 10/3/26 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। कोणते विद्यार्थी? A to Z विद्यार्थी, रिन्यूअलवाले असो की फर्स्ट इयरवाले असो, संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर बघू शकता प्रोसीड अप्लिकेशनला जर क्लिक केलं तर फॉर्मबद्दल संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसून पडेल। तर इथे जे ऑप्शन आहे ते म्हणजे प्रोसीड अप्लिकेशनला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता प्रोसीड अप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन आलेला आहे नवीन। यामध्ये बघा फर्स्ट इयरवाला विद्यार्थी न्यूला क्लिक करणार, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरचा विद्यार्थी इथे क्लिक करणार म्हणजे एक्झिस्टिंगमध्ये। त्यानंतर इथे हॉस्टेल, स्वयं आणि आधार संपूर्ण A to Z फॉर्म सुरू झालेले आहे, कारण की यासाठी फॉर्म कमी आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरा। डायरेक्टली तुम्हाला 45,000 ते 60,000 रुपये मिळू शकते आधार योजनेमध्ये। वसतिगृहामध्ये संपूर्ण फॅसिलिटी फ्री आहे तुम्हाला। त्यानंतर न्यू फर्स्ट इयरवाले विद्यार्थी असेल तर तुम्हाला हॉस्टेलला फॉर्म भरायला लागते। न्यू करा आणि हॉस्टेल क्लिक करून तुम्ही फॉर्म भरा। जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयरला असेल, फोर्थ इयरला असेल ते विद्यार्थी इथे क्लिक करून हॉस्टेलला भरू नका, तुम्ही हॉस्टेलला भरू शकत नाही। स्वयं किंवा आधार योजनेला फॉर्म भरू शकता। जर खूपच जास्त अडचण वाटत असेल तर जवळही तुमच्या आजूबाजूला समाज कल्याण ऑफिस आहे, तिथे तुमचं ओबीसीचं ऑफिस आहे, त्या ऑफिसला जाऊन व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा। आणि फॉर्म भरण्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर दिलेले आहे, त्यामुळे नवीन व्हिडिओ आपण देत नाही आहे। अशा प्रकारे ही एक अपडेट आहे। ओके, तर जेही विद्यार्थी, भरपूर अशा विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंट्स केलेले आहे की डेट वाढलेली आहे का, कारण की मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, मला असं वाटलं की डेट संपलेली आहे त्यामुळे मी लक्ष दिलं नाही, परंतु भरपूर जे कमेंट्स आल्या, आज मला एक कमेंट्स आली लेटेस्ट व्हिडिओवर, त्यामुळे मी हा व्हिडिओ आणि अपडेट चेक केली तर यामध्ये मला नवीन अपडेट दिसली आणि संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा। जर काही अडचण असेल तर तुम्ही फेसबुकवर माझ्यासोबत बोलू शकता। फेसबुकवर या, फॉलो करा। फॉलो केल्यानंतर तुम्हाला मेसेजचं ऑप्शन येऊन जाणार, तिथून तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता, त्यावरती तुम्ही माहिती घेऊ शकता माझ्यापासून। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना, स्वयं योजना याबद्दल आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।